अधिक महिन्यात जावयाला 33 अनारसे का देतात माहिती आहे का? पण थांबा. अधिक महिन्यात 90% लोक या 5 मोठ्या चुका करतात. तुम्हीही करताय का? पहिली चूक. फक्त दिखावा करण्यासाठी वाण देणे. दुसरी चूक. 33 संख्येचं महत्त्व न समजता काहीही देणे. तिसरी चूक. जावयाचा सन्मान करता फक्त रिवाज पूर्ण करणे. चौथी चूक. महागड्या वस्तू देऊन पुण्य मिळेल असं समजणे. पाचवी आणि सगळ्यात मोठी चूक. भावना न ठेवता परंपरा करणे. या चुका टाळल्या नाहीत तर परंपरेचं खरं महत्त्वच हरवतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रात अधिक मास, ज्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात, हा खूप पवित्र मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या महिन्यात दान, जप आणि नात्यांना खूप महत्त्व दिलं जातं. अधिक मास साधारण 32 ते 33 महिन्यांनी एकदा येतो. म्हणून त्याला अधिक म्हणजे एक्स्ट्रा महिना म्हणतात. या महिन्यात केलेलं प्रत्येक चांगलं काम, दान, जप, पूजा याचं फळ अनेक पटीने वाढतं असं मानलं जातं. आता प्रश्न येतो, जावयाला इतकं महत्त्व का दिलं जातं? महाराष्ट्रात मुलगी आणि जावई यांना लक्ष्मी नारायण मानलं जातं. मुलगी म्हणजे लक्ष्मी आणि जावई म्हणजे नारायण. म्हणूनच जावयाचा सन्मान देवासारखा केला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना खूप खास असतो. हा काळ असतो नातं मजबूत करण्याचा, दोन्ही कुटुंबांना जवळ आणण्याचा आणि मुलीला इमोशनल सपोर्ट देण्याचा. या महिन्यात जावयाला घरी बोलावलं जातं. त्यांना गंध लावून ओवाळलं जातं. गोडधोड जेवण दिलं जातं. अनारसे, पुरणपोळी दिली जाते. नवीन कपडे दिले जातात आणि शेवटी मानाचा विडा देऊन सन्मान केला जातो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, 33 अनारसेच का देतात? 33 ही संख्या खूप खास मानली जाते. 33 कोटी देवतांचं प्रतीक आणि अधिक मास साधारण 33 महिन्यांनी येतो. म्हणून 33 वस्तू दान करणं शुभ मानलं जातं. जावयाला चांदीचं वाण का देतात? चांदी ही लक्ष्मीला प्रिय आहे आणि ती शुद्ध, सात्विक मानली जाते. असं मानलं जातं की चांदीचं वाण दिल्यास घरात सुख आणि समृद्धी येते. फक्त धार्मिक नाही, यामागे प्रॅक्टिकल कारणही आहे. चांदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ती पाणी शुद्ध ठेवण्यास मदत करते आणि शरीर थंड ठेवते. पूर्वीच्या काळात मुलगी लग्नानंतर दूर जायची, तेव्हा ही परंपरा म्हणजेच नातं टिकवण्याचा मार्ग होता. आज काही लोक ही परंपरा फक्त दिखावा म्हणून करतात. पण लक्षात ठेवा, देवाला वस्तू नाही, भावना महत्त्वाच्या असतात. काय करावं? अधिक महिन्यात मनापासून पूजा करा. जावयाला आदराने घरी बोलवा आणि प्रेमाने मानपान करा. आपल्या ऐपतीनुसार वाण द्या, पण भावना नक्की ठेवा. भगवान विष्णू आणि गणपतीचं स्मरण करा. दानधर्म करा. अन्नदान किंवा गरजूंना मदत करा. परंपरा करताना मनात कृतज्ञता ठेवा. काय करू नये? फक्त दिखावा करण्यासाठी वाण देऊ नका. उगाच महागड्या वस्तू देण्याचा ताण घेऊ नका. मनात अहंकार ठेवून वाण देऊ नका. जावयाचा अपमान होईल असं काही करू नका. परंपरेचा अर्थ समजता फक्त फॉलो करू नका.
भावना न ठेवता केलेली पूजा टाळा. लक्षात ठेवा, देवाला वस्तू नाही, तर तुमचं मन महत्त्वाचं असतं. आता एक महत्त्वाची गोष्ट. अधिक महिना हा फक्त परंपरा पाळण्याचा महिना नाही, तर तो आहे आपल्या नात्यांना अधिक घट्ट करण्याचा काळ. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण नात्यांना वेळ देणं विसरत चाललो आहोत. पण अशा परंपरा आपल्याला आठवण करून देतात की नातं जपणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जावयाला दिलेलं वाण म्हणजे फक्त भेटवस्तू नाही, तुम्ही आमच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहात. आणि म्हणूनच या परंपरेत प्रेम, आदर आणि कृतज्ञता दडलेली आहे. जर 33 अनारसे दिले नाहीत तर चालेल का? हो, चालेल. तुमच्या ऐपतीनुसार जे शक्य आहे ते द्या. पण भावना शुद्ध ठेवा. कारण देवाला महागड्या वस्तू नाही, तर तुमचं मन महत्त्वाचं असतं. आजकाल सोशल मीडियावर या परंपरेचं प्रदर्शन जास्त होतं. फोटो, रील्स, पोस्ट, हे सगळं ठीक आहे, पण त्यात भावना हरवू देऊ नका. ही परंपरा इंस्टाग्रामसाठी नाही, तर आपल्या मनासाठी आहे. आणि शेवटी, जावयाला दिलेलं वाण म्हणजे आपल्या मुलीच्या आनंदासाठी केलेली प्रार्थना आहे. तुमच्या घरी ही परंपरा कशी पाळली जाते? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.